नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। हिंगोलीतही नगरपालिका निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलेले आहे। याकडे जे आहे ते यामध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची भावजे या निवडणूक रिंगणामध्ये आहेत, तर दुसरीकडे आमदार तानाजी मुटकुळे यांचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे या ठिकाणच्या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा जी आहे ते या ठिकाणी पणाला लागली आहे। भल्या पहाटपासून जे आहे ते नेते जे आहेत ते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उतरले आहेत। आपल्यासोबत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आहेत। दादा, खरं तर सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात होते। सकाळी गाठीभेटी होतात, त्यामुळे तुम्हाला सांगतो की सर्व व्यापारी बांधव असतील, शेतकरी असतील, कास्तकरी असतील, सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटतात आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी शिवसेनेला आहे। 2 तारखेला मोठ्या मताधिक्याने मतदान करून 3 तारखेला विजय हा शिवसेनेचा आहे। खरं तर दादा, तुम्ही एक प्रचार दरम्यान हे केलं की माझ्या घरी 6 वाजता पोलीस आले होते, पोलिसांनी खटखट वाजवलं, नेमकं ते प्रकरण काय आता काही मला समजच नाही। सकाळी ज्यावेळेस मी 6 वाजता उठून बघितलं तर तुम्हाला सांगतो की अक्षरशः सर्व पोलीसचा थापा माझ्या घराच्या समोर आला। मी त्यांना विचारलं तर ते म्हणतात की घराची झडती घ्यायची। म्हणजे काय प्रकार चालला आहे हे माझ्या 5 मिनटं तर लक्षातच आलं नाही। त्याच्यानंतर म्हणजे कळत न कळत की आम्हाला वरून प्रेशर आहे, तुमच्या घरची झडती घ्यायची। आणि तुम्हाला सांगतो की घरामध्ये लेकरं झोपलेले, घरामध्ये आई झोपलेली, बायको झोपलेली, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की घराची झडती घेणं मला वाटतं हे कितीपत योग्य आहे। याच्यामध्ये डिपार्टमेंटची काहीही चूक नाही, पण डिपार्टमेंटला जर वरून दबाव आला तर तुम्हाला सांगतो डिपार्टमेंटसुद्धा काय करू शकतो। आणि हा स्थानिकचा आमदार तर तुम्हाला सांगतो याला दुसरं काही काम राहिलं नाही। उठलं की सुटलं तुम्हाला सांगतो डिपार्टमेंटलाही वेटीस धरायचं काम, जा तिकडं, आरेरावीची भाषा, एकेरी भाषा, आणि हे असं चालू आहे। पण मला वाटते की फक्त संतोष बांगरचं खच्चीकरण करणे, संतोष बांगर शांत कसं बसावा, संतोष बांगर रिवर्स कसा यावा, माझ्या पुतण्यावर गुन्हा नसताना त्याला उचलण्याचा प्रयत्न करायलेत, माझा भाचा त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये गोळण्याचा प्रयत्न करायलेत, म्हणजे अनेक माझ्या सर्व कार्यकर्त्यांना 110च्या नोटीस देणे, कार्यकर्ता दिसला नाही पाहिजेत। म्हणजे तुम्हाला सांगतो की संपूर्ण दबाव तंत्र हे इथलचे स्थानिकचे आमदार त्या ठिकाणी वापरत आहेत, पण हा संतोष बांगर कुणालाही जुमावणारा नाही। त्यांनी तुमच्यावर असा प्रचार दरम्यान आरोप केला की तुमच्यावर 10 वर्षापूर्वी गुन्हे दाखल होते, तुम्ही 10 वर्षामध्ये जेलमध्ये होतात, त्या अनुषंगाने पोलीस घरी आले होते। मी तुम्हाला सांगतो की माझ्यावर जे गुन्हे दाखल होते ते सुद्धा तुम्हाला सांगतो की याच लोकांनी केले होते। त्याच्यामध्ये म्हणजे की परिस्थिती अशी होती की राजकीय त्यांना माहीत होतं संतोष बांगर आपल्याला दबत नाही आणि आता याला कुठंतरी थांबवणं लागतंय। त्यावेळेसही माझ्यावर असे अनेक गुन्हे यांनी दाखल केले। 2006ला, 2008ला, 2009ला, 2010ला, 11ला, 12ला हे माझ्यावरती गुन्हे करत गेले। पण हा संतोष बांगर जसे जसे गुन्हे दाखल करत गेले तसा तसा संतोष बांगरची उंचाई वाढत गेली। ध्यानात ठेवा, लोकांना समजतंय काय खरं आहे आणि काय खोटं आहे। लोक सुज्ञान आहेत, हुशार आहेत, म्हणून येणाऱ्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला देणार आहेत आणि 3 तारखेला या आमदाराचा वचपा ही मायबाप जनता काढणार आहे। आता त्यांनी हिंगोलीकरांना आवाहन केलं की मटका, दारू, गुटखा जर हिंगोली शहरात चालू करायचं असेल तर तुम्हाला मतदान द्या, तुमच्या उमेदवारांना मतदान द्या। मला वाटते की हे गुटखा, दारू, मटका हे तर वारंवार माझ्यावरती आरोप करत असतात। तुम्हाला मी एवढंच सांगेल की हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि मागच्या वेळेसही तुम्हाला सांगतो 2019ला हाच विषय होता, 2024ला हाच विषय होता, पण माझ्या मायबाप जनतेने 2019ला 92,500 मतदान दिलं। त्याच मायबाप जनतेने मला 1,42,000 मतदान दिलं। मला वाटते की त्यांना त्यांचं आत्मपरीक्षण करावं, कुठं आले। निश्चितच आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला आमदार संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये मला तानाजीरावला सांगायचं आहे, 34 उमेदवार रिंगणामध्ये आहेत या संतोष बांगरचे, या पठ्ठ्याचे। तुमचे उमेदवार रिंगणामध्ये किती आहेत? पळून गेलेत, पळून रिंगण सोडून पळून गेलेत। आणि तुम्ही सुद्धा तुमचा जो अध्यक्षाचा उमेदवार आहे त्याची सुद्धा इच्छा नाही। इमाने इतबारे तुम्हाला सांगतो की तुमच्या अध्यक्षाच्या उमेदवाराची इच्छा नाही, पण तुम्ही बळच तुम्हाला सांगतो घालायली
होय पुढं, पण त्याची बिचाऱ्याची इच्छा नाही. हे तुम्हाला सांगतो ते शिळ्याकडीला ऊत आणायचं काम हे इथलचं आमदार करायला, ध्यानात ठेवा. याला काही धंदा राहिला नाही, काही नाही, म्हातारं झालंय, शुगर वाढली आणि हे आमचा म्हणजे जलवा पाहून त्याची 550 शुगर व्हायली. लोक म्हणाले कसं झालं? अरे म्हणलं आता करावं काय तुम्ही बघा. एक ध्यानात ठेवा, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता इथंच करायचं आणि इथंच भरायचं. पहिलं तरी होतं या जन्मात करायचं आणि त्या जन्मात फेडायचं. शौक नाही यहाँ पेच करणे का और यहाँ पेच भरणे का. आणि राहिला संतोष बांगर दारू पित नाही, पुडी खात नाही, काहीच नाही आगाव शोक. यायला तर तुम्हाला सांगतो सगळे शोक आहेत. कुठं कुठं अडकले, वाशिमला अडकले, अकोल्याला अडकले. यायचा मला प्रश्न विचारायचा आहे. यायच्या ड्रायव्हरवर गुन्हा आहे, यायची गाडी तिथं आहे. याच्यानंतर तुम्हाला सांगतो तानाजीराव मुटकुळे साहेबाला त्या ठिकाणच्या तिथलच्या मंत्र्यांनी बाजूला केलं आणि आता काय करावं म्हणून त्याच्या नौकराचा बळी त्या ठिकाणी दिला. हे खोटं नाही. त्या ठिकाणी त्या गाडीचा FIR नंबर, त्या FIR मध्ये गाडीचा नंबर, त्या ड्रायव्हरती गुन्हा, त्या ड्रायव्हरने याला ब्लॅकमेल केलं. त्याला आता काढून दिले. तुम्हाला काय माहिती आहे, मरणाचं मारलं त्या बिचाराला. तो जो ड्रायव्हर होता ना पहिला, तो माझ्याकडे आला, मला ठेवा. आणि म्हणलं बेटा तू आमदार साहेबाचा नाही. हो साहेब तुम्हाला काय माहिती आहे म्हणे, काही कामं करायला लावायचं हे माणूस. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. त्या ड्रायव्हरकडून तुम्ही विचारून घ्या. त्या ड्रायव्हरला बाजूला केलं, त्या ड्रायव्हरने याला ब्लॅकमेल केलं. ते ड्रायव्हर याला महिन्याला 10 लाख मागायचं. यानं 2-4 वर्ष तुम्हाला सांगतो त्या ड्रायव्हरला सुद्धा पैसे दिले. खरं तर दादा, भाजपचे एकूण हिंगोली नगर परिषदेसाठी जे 34 उमेदवार रिंगणामध्ये तुमच्या शिवसेनेचे, तर भाजपचे त्यापैकी नाही आहेत. मला वाटतंय भाजपचे 22 आहेत. या संतोष बांगरचे, एकनाथ शिंदे साहेबाच्या या पठ्ठ्याचे 34ला 34 आणि एक नगराध्यक्ष 35. अलग लक्षात. भाजपचे किती आहेत? 22. हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती पळवले? पळवायचं काय हो, लोक तुम्हाला सांगतो त्यांचीच परिस्थिती की साहेब आमचं काहीच राहिलं नाही हो भाजपचं, त्याच्यामुळे ते आमच्याकडे यायलेत. वरचा विषय सोडून द्या, पण इथलचे खालचे जे स्थानिकचे जे आमदार आहेत काय नाही, 0 बजेट आहे. 46,000 मतदान पडले मागच्या वेळेस. याचा विचार मला वाटतं की त्यांनी करावा. निश्चितच हे होते आमदार संतोष बांगर. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.